हाय माझ्या ताईंनो, सगळ्या जणी कशा आहात? तर आज एक नवीन रेसिपी घेऊन तुमच्या समोर आलेली आहे मी. नवीन रेसिपी, माझा नवीन व्हिडिओ. तर आज नवीन रेसिपी कोणती आहे तर आज आपली नवीन रेसिपी आहे चॉकलेटी केक. तर चॉकलेटी केकसाठी कोणतं सामान लागते आणि ते पण सहसा माहीत आहे का आपल्या घरीच असते. मुलांना पण आवडते चॉकलेट, कोको पावडर वगैरे ते सगळं घरीच असते आपल्याला. म्हणजे माझे जे रेसिपी आहेत ना ताई ते ते सामान सहसा घरीच असते. जास्त काही असं बाहेरचं आणावं नाही लागत. एकदम सोप्या रेसिपी असतात माझ्या, जेणेकरून सगळ्यांना येतील अशा. म्हणजे काही किचकट नाही, काही नाही. चला तर ही रेसिपी पण एकदम इझी आहे ताईंनो. पाहिल्यावर तुम्हाला पण समजेल की किती इझी आहे ते. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करू. हा आहे मैदा, पिठी साखर, पाऊण वाटी पिठी साखर, कोको पावडर, व्हॅनिला एसेन्स, बेकिंग पावडर, पाऊण वाटी तेल आणि 2 अंडे. एवढं सामान आपल्याला पाहिजे ताईंनो. तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात. पहिल्यांदा याच्यामध्ये घेऊ तेल, आणि तेल घेतलं मी पाऊण वाटी. आणि याच्यामध्येच आपण ही साखर, पिठी साखर आहे ताईंनो, साखर मिक्सरमधून काढली मी, ते टाकून घेऊ आणि ही छानपैकी आपण मिक्स करून घेऊ. व्हॅनिला एसेन्स मी 1 चमचा घेतला ताईंनो, हे व्हॅनिला एसेन्स. आणि नंतर आपलं कोको पावडर. आपल्याला चॉकलेटी केक बनवायचा आहे ना, त्याच्यामुळे मग कोको पावडर तर पाहिजेच आपल्याला. हे पूर्ण एकजीव करते मी. ते काय ताईंनो, असंच मी व्हॅनिला केक पण बनवला होता. ती रेसिपी पण एकदम इझी आहे. तुम्ही जर पाहिली नसेल तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन पाहू शकता ती रेसिपी. हे पण चांगलं मिक्स करून घेऊ आपण. चांगलं मिक्स झालं ना ताईंनो, तर मग केक छान होते. चांगलं फेटावं लागते या केकमध्ये, माहीत आहे काय, एवढीच मेहनत घ्यावं लागते आपल्याला. आणि ते पण एकाच डायरेक्शननी. आपण जे फेटू ना, ती डायरेक्शन एकच असली पाहिजे. चांगलं फिटून घ्यायचं. हे पूर्ण एकजीव झालं ना, तर मग याच्यामध्ये आपण टाकू मैदा आणि बेकिंग पावडर. आणि आपल्याला ते थोडं असं घट्ट वाटलं ना ताईंनो, तर मी दूध पण घेतलेलं आहे. हे पाहू शकता तुम्ही दूध. आता मी हे बघा, आता हा 1 वाटी मैदा आहे. हा मैदा पूर्ण याच्यामध्ये टाकून देते. आणि सोबतच बेकिंग पावडर पण टाकते ताईंनो, कारण की छान मिक्स होईल मग बेकिंग पावडर पण मैद्यासोबतच. आणि आपल्याला थोडं घट्ट वाटलं तर आपण दूध पण टाकू. जर घट्ट नाही वाटलं ना ताईंनो, तर मग दूध टाकायचं काही काम नाही. पाहू शकता ताईंनो, याच्यात थोडं माहीत आहे का दूध पाहिजे. आणखी थोडं दूध पाहिजे ताईंनो, आपण आणखी थोडं दूध टाकू. बस आता एवढं पुरेसे होईल. आता हे चांगलं फेटून घेऊ आपण. जास्त काही मेहनत नाही ताईंनो याला, फक्त हे थोडं फेटावं लागते, बाकी काहीच नाही. हे जे मैद्याचे जे गुठळ्या वगैरे होतात ना, ते पूर्ण एकजीव करावं लागते. मी आणखी थोडं दूध टाकलं ताईंनो. त्या वाटीमध्ये जे होतं ना, ते सगळं दूध टाकून दिलं मी. याच्यात मी पहिल्यांदा टाकलं तेल.
आता थोडा मैदा टाकून सगळीकडे स्प्रेड करते हा मैदा. आणि प्री हिटिंगवर मायक्रोवेव्ह ठेवलं त्यानं 10 मिनिटासाठी. 10 मिनिट झाले ना तर आपण मग हे जे आहे ना हे पॉट आपण आतमध्ये ठेवून देऊ. आणि तुम्ही पाहू शकता त्यानं किती छान फेकलं गेलं हे बघा. एवढं पातळ पाहिजे त्यानं, जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही. आणि याच्यावर टाकायसाठी मी केलेले आहे बदामचे काप छोटे छोटे, ते पण त्याच्यावर टाकत आहे ताईंनो. आणि पाहू शकता तुम्ही किती छान दिसत आहे ते. एकशे 180वर आहे. आता आपण टायमर लावू 20 मिनिट. चला तर आपण 20 मिनिटाने पाहू ताईंना आता आपला केक. 20 मिनिट मी टायमर लावलेला आहे आणि 180 डिग्री. आपण आता हा केक काढून घेऊ. असं जर मला आणि याला स्पंज पण येणार आणि त्यानं खूप स्पंज पण आला आणि असं काही मनासारखं झालं त्यानं तो खूप छान वाटते, खूप आनंद होते आणि मुलं पण छान केक खातील. हा पाहू शकता आणि स्पंज पाहू शकता तुम्ही, हे बघा खूप स्पंज आला, हे बघा. 20 मिनिटाचा टायमर लावला होता ताईंनो, पण 15 मिनिटातच झाला, कारण की मी प्री हिटिंगसाठी आधीच लावलेला होता, त्याच्यामुळे लवकर झाला तो. आणि केक एवढा छान झाला होता ना ताईंनो, तो केक पाहून मुलांना पण कंट्रोल नाही झालं. आणि पाहू शकता तुम्ही एका साईडनं मुलांनी आधीच कट करायच्या आधीच खाल्लेला होता. आणि पाहू शकता तुम्ही स्पंज केकचा, आणि खरोखर त्यानं एवढा टेस्टी झाला होता ना, खूप छान. तर ताईंनो अशा प्रकारे या चॉकलेटी केकची रेसिपी होती माझी. आणि केक एवढा टेस्टी झाला ना ताईंनो, अप्रतिम, खूप छान झाला. मुलांना पण आवडला आणि स्पंज पण आला. तो स्पंज माहीत आहे का ताईंनो, ते बॅटर कमी झालं, बॅटर कमी झालं आणि तो पॉट मोठा झाला, त्याच्यामुळे माहीत आहे का असा स्पंज दिसला नाही तुम्हाला. तर छोटं पॉट असतं ना तर एकदम वर आला असता स्पंज. तर काही हरकत नाही, स्पंज दिसला नाही तुम्हाला, पण खूप टेस्टी झाला, स्पंज पण भरपूर आला. तर अशा प्रकारे माझे चॉकलेट केकची रेसिपी होती ताईंनो. तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा ताईंनो. बाय, धन्यवाद.